सखे लाईफमध्ये सखा पाहिजे. मित्र झाला तर तो शत्रूही होऊ शकतो, पण सखा कधीच शत्रू होतो नाही. म्हणून आपल्या जीवनाशी सख्यत्व पाहिजे. जर देवाशी सख्यत्व, तसं त्या वृक्षाची जी सख्यत्व निर्माण करण्याची ताकद आपल्या सर्वांना. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळवी. पहिल्या शब्दात पहिला जो शब्द आहे वृक्षवल्ली आम्हा, तुम्ही एकदम फ्रेंडली माझ्याशी बोलायचं आहे. प्रश्नही तुम्ही करू शकता मला, मी त्याला जबाबदार असेल उत्तर द्यायला, जर ते योग्य असेल तर. नाहीतर उत्तर देणार नाही हे शब्द मला सांगू शकतो, कारण मुलं खूप हुशार असतात, इकडून काम करतात, सरळ बघत नाही. सोयरे, आपल्याला कशाची गरज आहे या लाईफमध्ये? सोयरेची गरज. सोयरे काय करतात? काय तुमचे सोयरे आहेत ना? सगळे सोयरे लग्न झाल्यावरती नवीन सोयरे होते. एका स्त्रीशी एक मुलगा लग्न करतो. कुणाशी करतो? एका मुलीशी. लग्न दोघांचं होतं, पण नाती किती जुळतात? याची हत्या असतेच, पण पहिली दुसरी जी हत्या निर्माण होती ती कुणाची? बायकोची हत्या, बायकोची मामी. तसं हे सगळे सोयरे निर्माण कशामुळे होतात? फक्त काय कार्य केलं? एका मुलीशी लग्न केलं, एका मुलीने एका मुलाशी लग्न केलं. ही लग्न व्यवस्था म्हणजे काय माहिती का? शरीर जुळणं नाही, ते विचार जुळणं. काही काळापुरताचं आकर्षण आहे शरीराचं, पण अनंत काळ टिकून राहण्याकरता आपली मानसिकता. एखाद्या मुलीला जेव्हा एका मुलगा भेटतो तेव्हा त्याला कळत नसते तिची मानसिकता. स्त्री ही भारताची शान आहे. काय शान आहे? तिचं जेवढं समर्पण, तिच्या जे समर्पण आहे, समर्पणाची जी भावना आहे ती आमच्या पुरुषांमध्ये नाही. पुरुषांमध्ये बिलकुल नाही. ती समर्पित आहे म्हणून ती नवऱ्याच्या घरी येते. ती जर समर्पित नसली तर तुम्हाला तिकडे नेलाच. पण आताचा काळ आता तसाच होत चाललाय. सांगायचं, आजच्या मला इथे बोलवले वृक्षवल्ली आम्हा सोयरे, या 3 शब्दावरती मी आज बोलणार आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, पुढे वनचरे पक्षी. वनचरे म्हणजे जर वृक्षवल्ली जर आपली सोयरे झाली तर आपण वृक्षारोपण करू. वृक्ष झाडं लावायचीच गरज नाही हो, तुम्ही तोडू नका. आज काय सांगितलं? वरच्या साईडला झाडं लावली ती जगली नाही. झाडं लावायची गरज आहे का? ती झाडं काय आपण लावल्यामुळे जगली? त्याचाही अर्थ नाही काहीतरी. तो एक सोल आहे. तर आपल्याला लक्षात काय येतं? ते झाड आहे, ते काळ आहे, ते आंब्याचं आहे, ते लिंबाचं आहे. तो एक सोल आहे. झाडं लावायची गरज नाहीये, झाडं तोडू नका. झाडं तोडले नाही म्हणजे आपली त्यांची सोयरीक वाढेल. जशी झाडांबरोबर सोयरीक, आणि झाडांबरोबर जर सोयरीक झाली तर काय? पक्षीही सुस्वरे. पक्षी काय करतात? ओबड स्वरानी नाही, सुस्वरे आळवी ती गातात. पक्षी काय करतात? गातात. गातात म्हणजे काय करतात? आनंद व्यक्त करतात. गातात म्हणजे आनंद व्यक्त करतात. पण तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आनंद आहे की नाही? तुम्ही कधी विचार केलाय का आपण आनंदी आहोत का? आपण विचार करतो ना, किती पैसे कमवल्यावरती तू आनंदी होशील? सांग, तुला किती पैसे पाहिजेत तुझ्या लाईफमध्ये की तू आनंदी होशील? श्रीमंत वेगळं आणि आनंदी वेगळं. वस्तूतून सुख मिळतं, ते काही काळापुरतं आहे. एखादी कोल्ड्रिंकची बॉटल घेतली, पिलो, इथून इथपर्यंत, याच्या खाली काही कळत नाही की ही कोल्ड्रिंक आहे का ही दारू आहे. इथून इथपर्यंत पनीरची भाजी आहे का मेथीची भाजी आहे, इथून इथपर्यंत. तुम्हाला तर तुम्ही जास्त त्याचं नॉलेज घेतलेलं आहे. मग मला सांगा, जी गोष्ट इथून इथपर्यंत चव देते, आपण त्यात किती अडकलो? पैसे कमवण्याकरता रेस लावतो, रेस. याच्यापेक्षा जास्त मार्क भेटलं पाहिजे. शिक्षण काय करतं? तुम्हाला प्रमाणपत्र देतं. काय देतं तुम्हाला? शिक्षण काय करतं? सध्या कुणी वैज्ञानिक बनण्याची गरज आहे का? आता भरपूर वैज्ञानिक झाले, पर्यंत पोहोचलोय की विज्ञानाची प्रगती इथपर्यंत पोहोचली आहे की जर त्याचा वापर आपण आज जर चुकीचा केला तर आपण अधोगतीला निघालोय. आता तुम्ही बघताय की नाही, युद्धामुळे काय होतंय? अधोगती व्हायला लागली आहे. पहिलं फक्त तलवारीनी, गदेनी आणि बाणाने युद्ध होत होते, आणि आता युद्धाचे प्रकार किती झाले? कशामुळे झालंय? विज्ञानामुळे झालं. मग विज्ञान चांगलं की वाईट? बघा,
मूळ ज्ञान, मूळ ज्ञान, त्या ज्ञानापासून जो उगम होतो म्हणजे त्याचा विस्तार होतो ते विज्ञान. उदाहरणार्थ तांदूळ, त्या तांदळाचा भात बनवतो आणि त्या भाताने आपली भूक भागते. पण मला सांगा, त्याच्यामध्ये थोडे वाटाणे टाकले, त्याच्यात थोडंसं पनीर टाकलं, त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन काही टाकल्यावर त्याचा पुलाव होतो, त्याचा दम बिर्याणी होते. व्हेजिटेबल सांगतोय मी. हे काय? मूळ ज्ञान कसलं आहे? भाताचं आहे. ते भूक भागवतं. आणि विज्ञान काय करतं? त्याच्यामध्ये व्हेरिएशन आणतं. म्हणून विज्ञानाने काय होत चाललंय? विज्ञानाचा वापर योग्य जर झाला तर सगळ्यांचा विकास, आणि नाही तर सगळं भकास. आज आपण वृक्षारोपणावरती बोलायची वेळ नाही आली पाहिजे आपल्याला. का बोलायची वेळ आली? विज्ञानाचा अतिवापर केल्यामुळे कार्बन फुटप्रिंट आपण प्रत्येक वेळेस सोडतोय. मोबाईल मधून सुद्धा. तुमच्याकडे ट्रक आहेत का? नाही. तुम्ही धूर मारता का? तुमचे ट्रक नाही. आमचे ट्रकवाले आहेत, आम्ही गाड्या दूर मारतात आमच्या. माझ्याकडे सीएनजी व्हेकल आहेत आता. पण फुटप्रिंट सोडतोय की नाही कुठतरी? आपण आनंदी नाही. म्हणून रेसमध्ये होतो आपण. कशामध्ये? रेसमध्ये. सर्टिफिकेट प्रत्येकाला काय पाहिजे? सर्टिफिकेट जॉबसाठी. मग एखाद्याला जॉब भेटला आहे, गणेश तुमचं नाव, माझं नाव पण गणेश आहे. गणेशला जॉब भेटला, पहिली सॅलरीचा पॅकेज त्याला 10 लाखाचं आलं, 80,000 रुपये महिना. आणि गणेश इतका खुश म्हणून घरी गेला आणि मित्राला फोन लावला, अरे तुझं कॅम्पसमध्ये अहो माझी निवड झाली, तुला किती? मला 24 लाख. आनंद संपला. याचा अर्थ काय? आनंद तुम्ही ठरवला की माझं 10 लाखाचं पॅकेज आहे, आणि ठीक आहे शेजाऱ्याला 25 लाखाचं भेटलं, याला घेणं देणं नाही त्याच्याशी, कारण सोयरीक नाहीये त्याच्याशी. शेजाऱ्याशी सोयरीक नाहीये, मित्राशी सोयरीक आहे. मित्राला फोन केला, म्हणला 24 लाखाचं पॅकेज. आम्ही दोघं एकदम बरोबर होतो. NSS ला बरोबर होतो, शाळेत बरोबर होतो, सगळं अभ्यास बरोबर केला. मी जरा ढ होतो तसा, पण तरी 24 लाख यार. वो तो एक बंदा 4 साल में फ्लैट 1 करोड़ का फ्लैट तो जरूर ले लेगा, और मुझे वो काम करने के लिए 10 साल झगड़ना पड़ेगा. 10 वर्ष जातील. लगेच तू रेस मध्ये लागला आहे. त्याच्यात आनंदी झाला का? झाला होतास. पण दुःखी कशामुळे झाला? कंपॅरिझन केलं. आपल्या घरामधली दुःख आहेत. मला ह्या विषयावर परत आणणार. घरामधली दुःख आहेत. आता तुम्ही सगळे यंगस्टर आहात. मला सांगा, आपल्या घरामध्ये आई वडिलांची भांडणं होतात, बहिणी भावाची होतात. आपण नेहमी म्हणतो की हे आई वडिलांचं काम आहे हे सगळं भांडणं सोडवणं, त्यांचं अरेंजमेंट हे करणं. माझं असं म्हणणं आहे, आई वडील थोडे अज्ञानी आहेत. अज्ञानी म्हणजे बघा, अज्ञानी याचा अर्थ सुशिक्षितपणा. शिक्षित माणूस सुशिक्षित होऊ शकत नाही. शिक्षित माणूस, लक्षात येते का तुम्ही शब्द माझे? मराठी सगळ्यांना कळतंय? तुला कळतंय? नागपूरकर माऊली, तुम्हीच मागे बघता. हा तुम्ही काय नाव याचं विसरलो मी. हा भूषण. नसतं नाव, मला आवडलंच नाव भूषण, मला लक्षात राहत नाही त्याचं नाव. हा काय? शिक्षित तो सुशिक्षित असतो का? शिक्षित असलेला सुशिक्षित असू शकत नाही, पण अशिक्षित सुशिक्षित असू शकतो. पण शिक्षित आणि सुशिक्षित का नसावं? कारण त्यांनी ते शिक्षण घेतले, त्यांनी 4 पुस्तकं वाचली आहेत, अनेकांचे विचार वाचलेत, पण तो का सुशिक्षित वागत नाही? तो जर सुशिक्षित वागला असता तर शेजारच्या घरी एक दिवस पंचपक्वानाचं ताट त्यांनी दिलं असतं. अरे तो एकमेकाशी बोलत सुद्धा नाही, मग याला सुशिक्षित म्हणायचं का शिक्षित म्हणायचं? या शिक्षित भावनेमुळे आपण रेसमध्ये लागलोय. म्हणून ह्या रेसमधून मी म्हणत नाही रेस सोडायची नाही, रेसमध्ये जायचंच. 2 चाकं आहेत, ती चाललीच पाहिजे. रेसमध्ये जर तुम्ही नाही राहिले ना तर तुम्ही आउट व्हाल. पण रेसमध्ये राहून सुद्धा तुम्ही हॅपी होऊ शकता. मला हे सांगायचं. संत बोध हाच सांगतो. काय सांगतात संत? महाराष्ट्रामध्ये आज 750 इयर्स रेकॉर्ड आहे आपल्याकडे. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्ष झाली. म्हणून आपण तिथूनच धरू, त्याच्या पाठीमागचा रेकॉर्ड तरी नाही आपल्याकडे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा रेकॉर्ड आहे की आहे त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिका. हॅपीनेस सर्वात मोठा आहे. पैसे, पद, खुर्ची काही काळापुरतं आहे, पण काय आनंद काही अनंत काळापुरता आहे. एखाद्या एक मुलीचं एका मुलाचं जेव्हा प्रेम जुळतं तर ते काही काळापुरतं आकर्षण असतं, नंतर ते हे चांगले राहतात. पण एक वेळ अशी असते की ती पुढे निघून जाते, तो विचार मागे राहतो.
तिच्या दुःखामध्ये झुरतो का? ती गेली, आता माझं कसं होणार? अरे पण ती जेव्हा नव्हती तेव्हा तू कोणाबरोबर होता? आई बरोबर होता ना? तिची आठवण काय येत नाही तुला? असं वाटलं पाहिजे ना, आई माझी गेली, आता मी कसं जगणार? ही भावना आपल्यामध्ये का नाही? आपली कुठे गेली? आपण कुठे मेलोय? आपली भावना कुठे गेलीये? आता मी जे तुम्हाला प्रवचन किंवा व्याख्यान देतोय, आपल्या हृदयामध्ये वृक्षरोपण करायचंय आज आपल्याला. आज तुम्ही बाहेर गेलेय, आतल्या जो हृदयात्म परमात्मा आहे, तुम्ही त्याला सोल म्हणतात, तुम्ही त्याला शक्ती म्हणतात, आम्ही त्याला विठ्ठल म्हणतो. ते वृक्षारोपण करायचंय आणि त्या वृक्षाचं फळ तुम्हाला तुमच्या पुढच्या काळामध्ये सहज भेटणार. अहो, झाड लावून त्याला आंबे ना यावं असं कुठलं झाड आहे का? आपल्या आईवडिलांनी आंब्याचं झाड लावलं, पण आपलं योग आपण आपलं बीज कडुलिंबाचं होतं, लावलं आंब्याचं पण झालं कडुलिंब. ही माणसाची वस्तुस्थिती आहे, पण निसर्ग असा नाहीये. आंब्याचं लावलं का आंबाच येतो, कडुलिंबाचं लावलं तर कडुलिंब येतो. आई वडील हजारो रुपये खर्च करतात, फक्त एकच उद्देश, चांगल्यातलं चांगलं मिळावं. अरे काय चांगल्यातलं चांगलं? चांगल्या कॉलेजमध्ये घातलं, भरपूर फीस दिली म्हणजे खूप चांगलं? लक्षातच येत नाही. शिक्षक तेच शिकवतात. तुमची ग्रहण करण्याची शक्ती आहे का तुमच्या मुलाची किंवा त्या पाल्याची किंवा आपली? तिथले टॉयलेट चांगले असतील, तिथले फ्लोअर चांगले असतील, तिथे शिकणारी मुलं एक म्हणजे श्रीमंत, एज्युकेटेड वगैरे हा शब्द वापरत नाही, श्रीमंत समाजातले असतील, त्यांच्याकडे सगळ्या वस्तू असतील. आपल्याकडे एखादी वस्तू कमी असेल, प्रत्येक वस्तू प्रत्येकाकडे आहे, सगळ्यांकडे एसी आहे, घर आहे, गाडी आहे, मोबाईल आहे. फक्त काय, कुणाकडे मर्सिडीज आहे, कुणाकडे मर्सिडीज नाही, कुणाकडे आयफोन नाही, कुणाकडे 3 BHK नाही, पण घर सगळ्यांकडे आहे, एसी सगळ्यांकडे आहे, साधनं सगळ्यांकडे आहेत, फक्त आनंद नाही. मग तो हॅपीनेस शोधण्याकरता मेडिटेशन सर्वात मोठं साधन आहे. आता मेडिटेशन म्हणजे काय? सर्व सांगतात की श्वासावरती लक्ष द्या, बसा. मी करून बघितलंय, बाकीच्यांनी पण केलं असेल. पण मेडिटेशन म्हणजे आत आहे त्याचा आधार वाटणं. माझ्या बरोबर कोणतरी आहे, एखाद्या मित्राला ते म्हणतात धोका दिला, एक शब्द डेंजरस शब्द आहे हा, मला नाही आवडत तो. धोका दिला, माझ्या मित्राने माझ्यावर धोका दिला, माझ्या मैत्रिणी मला धोका दिला, ती मला सोडून गेली, ती मला तर विचारत सुद्धा नाही. मित्र मैत्रिणी ह्या जातीने बोलतोय मी. त्याला वाटतं माझ्याकडे कोणीच नाही. पण ज्या दिवशी त्याला वाटतं की म्हणजे तो मेडिटेशन करतो, तेव्हा त्याला वाटतं माझ्याकडे मीच माझा आधार आहे, माझ्यामध्ये कोणतरी आहे, तो मला सपोर्ट करतोय. हा विचार जेव्हा तुमच्यामध्ये प्रगट होईल, तेव्हा तुम्ही नेहमी हॅपी राहाल, नेहमी हॅपी राहाल. मी 700 वर्षापूर्वीचं, मी जास्त भाषण तुम्हाला देत नाहीये, थोड्या वेळातच पूर्ण करतोय. 700 वर्षापूर्वीचा एक अभंग सांगतोय. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, समयासी सादर व्हावे, कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर. एक दिवस असा येईल की हत्तीच्या अंबारीमध्ये बसलोय, कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार. अरे एक जीवनात असा काळ येईल, हत्तीवर बसणारा माणूस राजाच्या राणीच्या पालखीचा सुभेदार झालाय. काय जीवनाचा काळ आहे, सांगू शकत नाही जीवन कसं आहे. कोणे दिवशी पायाचा चाकर, चालून जावे, चालून जावे, समयासी सादर व्हावे, कोणे दिवशी घरात नाही अन्न. जीवनात अशी वेळ येते, एक दिवस श्रीमंत मुलगा, आणि वेळ अशी येते कर्माने, आपल्याच कर्माने, दुसऱ्याच्या नाही बरं का, आपल्याच कर्माने, घरात नाही धान्य, कोणे दिवशी धनाची साठवण, कोठे साठवावे, कोठे साठवावे, समयासी सादर व्हावे. एक दिवस असा येतो की खायला अन्न नाही, आणि एक दिवस असा असतो एवढं धन येतं, हे पांडुरंगा कुठे साठवू आता. बँक भरली, फार्म हाऊस भरलंय, बंगले भरलेत,
फ्लॅट भरलेत, ड्रायव्हर लोकांचे अकाउंट भरलेत, बरोबर ना? जे त्यांच्या बरोबर जे काही सेवा करणारे आहेत त्यांचे अकाउंट फुल झालेत. कुठे ठेवू? समयासी सादर व्हावे. कोणे दिवशी यम. तुम्हाला यम बिम भेटला कधी? नाही नाही. कुणी बाईक वरून पडले कधी? मग तुम्हाला नाही भेटलं? अरे चुकलं, मग साईड कट मारला वाटतं मला. कोणे दिवशी यम येई चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटे रहावे एकटे रहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. हो, याच्यातून मायबाप कधी निघणार? संत सावता महाराजांचा अभंग आहे, लक्षात घ्या. किती वर्ष जुना? कधी उपयोगाला आलाय? 2022, 2020. मग काय आपल्या भारताची योग्यता कळती का? तुमच्या डोक्यात आली का? भारतातल्या संतांची ह्या जमिनीची योग्यता, ह्या जमिनीची योग्यता आहे. कोणे दिवशी, शेवटचा भाग असा आहे, कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी फिटती जन्माच्या खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे दर्शन द्यावे. बोला, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे रहावे. असं अलौकिक संत महात्म्य ह्या महाराष्ट्राला लाभलं. लोकांना कळलं नाही. आहे त्या परिस्थितीत आनंदी राहा, बस. लाईफ हीच आहे. मला सांगतो, तुम्ही जेव्हा कॉलेजमधून बाहेर निघाल आणि जेव्हा जॉब करायला जाल, अनेक ठिकाणी तुम्हाला जॉब बदली करायला लागतील, तरच तुमचा पगार वाढेल. तुम्ही पगार वाढाल, तुमच्याकडे घर येईल, तुमच्याकडे चांगली गाड्या येतील, सुशिक्षित सुसंस्कृत तुम्हाला एक जोडीदार भेटेल, सगळं होईल, मुलं व्यवस्थित होतील, त्यांचं एज्युकेशन सुरू होईल, सगळं चांगलं होईल. पांडुरंग काही कमी पडून देणार नाही. फक्त देव एकच लक्ष घेतो, ह्या वस्तू देऊन हा शेवटी आनंदी होतो का? ह्या वस्तूने हा मुलगा आनंदी होतो का? होतो ना, पण हा आनंदी राहत नाही. आणि आपल्याला तर आनंदी राहण्याकरता संत बोधाचं मार्गदर्शन ह्या महाराष्ट्रामध्ये, या विश्वासाठी पहिली जी प्रार्थना झाली, जी लक्षात घ्या, सगळ्या मुलांनी शोधा गुगलवरती, की जगातल्या कुठल्या माणसाने अशी प्रार्थना केली आहे जगासाठी म्हणजे जगातल्या माणसांसाठी नाही, हे विश्वाची माझे घर. असे किती अनेक पृथ्वी आहेत आणि असे अनेक सूर्य आहेत. तुम्ही ते शोधतायत आता विज्ञानाच्या माध्यमातून. आता विश्वात्मक पसायदान माहितीये ना? द्यावे जेणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय. जे काय शब्द पुढे? जे खळांची व्यंकटी सांडो. बस इथपर्यंतच राहा. पुढचं पसायदान आपली काय योग्यता त्या तिथपर्यंत पोहोचण्याची. जे खळांची, खळ म्हणजे कोण? जे सारखे सायकलचे नटबोल्ट ढिले करतात ते. उगाच सरांच्या खुर्चीवरती चिंगम चिटकवणं, कुठं खेकडा सोडणं, कुठं काय करणं. जे खळ कळलं ना, उगाच ते खरंच वाईट नसतात रे. ते मुलं खरंच वाईट नसतात, पण त्यांच्यामध्ये चंचल स्वभाव खूप असतो. ते काहीतरी त्यांचे हात टिकलेच नसतात. इकडे हात घाल, तिकडे हात घाल, तिकडे काय कर, कुणाचं काय कर, कुणाला नीटच चालून देत नाही, कुणाला नीट ठेवतच नाही. ते खळ, जे खळ आहेत त्यांची व्यंकटी सांडो, त्यांच्यातला वाईटपणा जाऊ. ही प्रार्थना जगामध्ये कुठल्या संतांनी केली आहे? शोधून दाखवा. आणि नक्की जर भेटला, मी शोधून झालंय, पण मला एकच भेटले, ज्ञानेश्वर महाराज, ज्यांनी ही पहिली प्रार्थना अख्ख्या जगाकरता केली. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. भूत, तू माणूस आहे का? भूत आहे. तू कोण आहे? माणूस आहे का? भूत आहे. भूत
जे ह्या जमिनीवरती राहतात ते सर्व भूत आहेत. भूत म्हणजे भूतळावर राहणारे. आपण उगाच त्या सांगाड्याकडे बघून घाबरतोय. भूत आहे. आणि आपण कोण आहे मग? भूत. आपल्यापासूनच ते निर्माण झालेलं भूत आहे. आणि आपण उगाच घाबरतोय. कोणाला? आपल्या सावलीला. ती भूत नाही, ती आपली सावली आहे. म्हणून हॅपीनेस खूप मोस्ट आहे सगळ्यांसाठी. सगळ्यांना खूप गरजेचं आहे. कसला काय गरजेचं आहे? पाणी पिल्यावरती जर तुम्हाला तहान भागत असेल तर परत पाणी साठवायची गरज आहे का? काही काळापुरतं पाणी तहान भागवतं. सकाळी जेवण जेवल्यावरती पोट भरतं. आता याच्या पुढे मी खाऊ शकत नाही, पण गळ्यापर्यंत झालंय. कुठपर्यंत आलंय? शरीर सांगतंय काय आता आता काय होईल? उलटी होईल. जेवण जेवताना आणि पैसे कमवताना समाज कसा कमवतोय? तेवढे इथपर्यंत आले का? अरे पोटाच्या कोपऱ्यात सुद्धा नाही अजून भरलं, नाही कोपऱ्यात सुद्धा नाही भरलं. ही मेंटॅलिटी आहे. काय आहे? माइंड गेम आहे हा सगळा. काय गेम आहे? माइंड गेम. तुमचं मन ठरवतं की तुम्हाला काय करायचंय. आता हे जे प्रवचन किंवा सर असे हे व्याख्यानं जे होतात हे कशासाठी? मन परिवर्तन करा. जे खळ आहेत, जे आपल्या आता खळ आहेत बाकी विश्वामध्ये, हिंदू राष्ट्र एकच आहे. खळ आहेत काही लोक आपापल्या परीने आपापले हे करण्याचा प्रयत्न करतात. पण मला एक सांगा, ते शांत आहेत का सगळे? धर्म काय शिकवतो? आता तुम्ही सगळे कॉलेजचे मुळे तुम्हाला धर्म आध्यात्मिकपणा हे सगळं बरोबर नाहीये. आपण इथे भेद नाही केला पाहिजे. बरोबर, भेद कुठे येते? सर्वांच्या ठिकाणी ईश्वर तत्व एकच आहे. हा हात एकच आहे. हे 5 अंगांनी विस्तारलेले आहे. जशी हाताला 5 बोट आहेत. मग मला सांगा, शांती कुणाकडे? ज्याला देव कळला तो शांत आहे की नाही? देव कुणाला कळला? संतांना कळला. संत भूमीमध्ये आपला जन्माला आलो आपण, म्हणून आपण भारत देश शांत आहे. आपल्या एवढे शूर अख्ख्या पृथ्वीवरती नाहीयेत. एवढे शूर तुम्हाला तर सगळ्या कथा माहिती आहेत योद्ध्यांच्या. स्त्रिया सुद्धा किती शूर. या भारताच्यामध्ये पहिलं कोण शूर आहे माहितीये का? जी शूराला जन्माला देते ती. मला सांगा कोण पुरुष आहे त्यांनी गरोदरपण भोगले? कोण आहे तुमच्याकडे कोणी किंवा तुमच्या अनुभवात गरोदरपण भोगले? 8-9 महिने मूल पोटात ठेवलं असं कोणी माणूस आहे? नाही. नक्की बघा शोधून. पण स्त्रिया धरतात ना किती किलो? 2 किलो, 3 किलो, 4 किलो, 3 किलो. 9 महिने धरून ठेवते आणि किती त्रासाने मुलाला जन्माला घालते. बाळ अंत शब्द काय? बाळ म्हणजे फोड करा. बाळ झालं तर ठीक, नाहीतर बाळाला जन्माला घालणारीचा बाळंत. जर बाळ झालं तर ठीक, नाहीतर जी बाळंतीन बाई आहे तिचाच अंत. म्हणून सर्वात शूर स्त्रिया आहेत भारतातल्या. म्हणून स्त्रियांनी लक्षात घ्यायचं की आपण क्वालिफाईड आहोत, आपण खूप शूर आहोत. हे आपला गुणधर्म नाही, या जमिनीचा गुणधर्म आहे. ज्या जमिनीतलं अन्न आपण खातोय. तुम्ही स्वतः शूर नाहीये, तर तुम्ही ज्या जमिनीमध्ये जे अन्न ज्या जमिनीचं खाताय त्या जमिनीच्या अन्नामुळे तुम्ही शूर आहात. आणि ह्या भारतामध्ये स्त्री सर्वात शूर आहे, जी शूराला जन्माला घालते. मला सांगा कुणाचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे? ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर होत नसेल त्या घरामध्ये पैसा टिकणारच नाही. लिहून घ्या आणि लिहून ठेवा. टिकला तर मग मला येऊन भेटा. ज्या घरामध्ये स्त्रीचा अनादर होतो तिथे लक्ष्मी राहत नाही. पैसा येईल जाईल, चांगल्या मार्गाने वाईट मार्गाने निघून जाईल. म्हणून पहिला जर तुमच्या मनामध्ये जर हॅपीनेस राहायचा असेल तर प्रत्येक स्त्रीचा रिस्पेक्ट करा. मैत्रीण म्हणून, बहीण म्हणून. एकच स्त्री लग्न झाल्यावरती नवऱ्याची बायको होते, मुलाची आई होते, एखाद्याची वहिनी होते, एखाद्याची जे काय आणखीन लावा तुम्ही नाते. हे फक्त भारतातच आहे. भारताच्या बाहेर सगळीकडे एकच नाव. सगळं बाख्या जगामध्ये स्त्रियांना फक्त भोगण्याच्या साधनाने बघितलं जातं. अख्ख्या जगाचं बोलतोय मी सावध पवित्र नाही घेते, मी बरोबर बोलतोय. तुम्ही पण घ्या. तुम्ही इथे सगळं जाणकार आहात, माझ्यापेक्षा जाणकार आहात. माझं शैक्षणिक शिक्षण कमी झालंय. मी माधवराव भागवत स्कूलचा विद्यार्थी आहे, महिला संघ. काय बघतात? पैसा कमवणं तिच्याकडनं, घरातली कामं करणं तिच्याकडनं,
मुलं जन्माला घालणं तिच्याकडनं. हा फक्त जो हा देह आहे ना पुरुषाचा, हा एकदम आय्याश, त्याला काही करायचंच नाही, कारण सगळं तिच्यावर डिपेंड. पांगुळ झालो देवा, नाय हात ना पाय, करू सत्ता कवणावरी, न बाप न माय. पांगुळपणा आहे आपला, जो आपण नेहमी काय करतो, तिला गृहीत धरतो, तिला तिनेच करायला पाहिजे, तिनेच करायला पाहिजे. ही वृत्ती सोडलं, मी काय तुम्हाला मी एक्झॅक्ट सांगतोय की तुम्ही ही गोष्ट करा, तुम्ही हॅपी व्हाल. बस, जास्त काही लांब लचक सांगायचं प्रश्न नाही, तुम्ही हॅपी व्हाल, आहे त्या परिस्थितीत आनंदी राहाल. बस. नाही जेवायला मिळालं, वा, उपास करण्याचं भाग्य मिळालं, प्राप्त झालं. उपास काय असो ते कळला, हा विचार बदला ना, का आनंदी होणार नाही? तर ह्या आता तुम्ही याच्यातून बाहेर निघतायत, आता कॉलेजमधून तुम्ही बाहेर निघाले आहात मला वाटतं, साठे कॉलेजमधून. तर याच्यामध्ये पुढच्या लाईफमध्ये आपण कसे तुम्ही म्हणजे जॉब करा, फक्त एवढंच करा, जोडोनी धन उत्तम व्यवहारी. योग्य व्यवहार करा, जिथे नोकरी कराल तिथे इमानदारीने करा. ते तुम्हाला ₹1,00,000 पगार देत आहेत, तुमच्याकडून ₹10,00,000 काढून घेण्याकरता ₹1,00,000 देत आहेत. हे डोक्यात ठेवा, मला ₹1,00,000 पगार नाहीये, माझ्याकडून तो 10,00,000 नाही काढत येतो, 1,00,00,000 काढतोय महिन्याला, तेव्हा मला 10,00,000 कामाला, 1,00,000 कामाला ठेवलेलं आहे. ठीक आहे, असं जरी असलं तरी सन्मानाने त्याचा आपलं काम इमानदारीने करा. कशा करता? त्याच्या करता नाही, आपल्या करता. का? आपल्याला आनंदी व्हायचंय. एखादा म्हणतो, अरे मूर्ख आहे का तू, जरा थोडेसे चापलूस करून ढापाढापी कर, काय ते पैसे कुठून तरी जमव. ते तू मूर्ख आहे, तू पैशाने आनंदी हो, मी स्वानंदाने आनंदी राहील, माझ्या विचाराने आनंद राहील, माझ्या कर्माने आनंद राहील. कारण कर्माचा दोष प्रत्येकाला लागतो. एक जर कर्म चुकीचं केलं, त्याचा दोष लागल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. लाईफ मध्ये लिहून ठेवा, दोष लागतोच लागतो, फक्त आपण तो प्रगट करत नाही. मी पडले त्या दिवशी चालता चालता, तशी सहज चालले पडले, मी पण त्या रस्त्याने गेली, मी नाही पडली. आहे का नाही अनुभव सगळ्यांचा काही? मग हे का होतं? उगाच नाही, मी पाय नीट नाही ठेवला, माझ्या चप्पलला ग्रीप नव्हती. हे सांगू नका, हे सगळे कर्माचे दोष आहेत. म्हणून कर्मातून कुणाला बाहेर पडता येत नाही, म्हणून चांगलं कर्म करा, मस्त राहा. ह्या मी इथपर्यंतच तुम्हाला सांगतो, कारण खूप वेळ जाऊ शकतो. हे आमचं प्रवचनाचा भागच असा आहे. फक्त वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आज ह्या जाणीव ट्रस्टतर्फे गवारे सरांचं भरपूर आभार आहे की मला पहिला असा माझा हा स्टेज शो आहे, शो म्हणू शकतो, म्हणायला काय हरकत नाही, की मी डायरेक्ट मुलांशी बोलतोय माझ्या न ड्रेसमध्ये. मी ड्रेसमध्ये नाही, माझं धोतर, सदरा, फेटा, मी कीर्तनाला सुरुवात करताना जे सुरू करतो तो फ्लो माझ्यामध्ये नाही. मी आज फर्स्ट टाइम असा, त्यांची 2 वर्षापासून इच्छा होती, मागच्या वेळेस पण त्यांनी मला बोलवलं होतं, पण मलाच वाटायचं की मुलांना मी काय सांगू, माझ्याकडे काय, खरंच माझ्याकडे काय नाही. मी इथे येईपर्यंत माझ्याकडे काय नव्हतं, पण मी जेव्हा इथे उभा राहतो तर माझ्या सद्गुरूची माझ्यावर कृपा आहे, माझे गुरु आणि त्यांची कृपा आहे. कृपा आहे, फक्त बोलणं नाही, विश्वास आहे माझा, म्हणूनच मी उभा आहे. माझं एज्युकेशन फक्त 10th, त्याच्यानंतर मी माझं ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये, माझ्या वडिलांना काही प्रॉब्लेम झाले, मी माझ्या ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये गेलो. खूप इमानदारीने माझं खूप नाव आहे ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये, अंधेरीमध्ये, इमानदारीमध्ये, बिझनेस वाढवण्यामध्ये नाही. हा, एकदम कोणाला काय कोटीचं माल न्यायचं असेल ना तर मला फोन करतात, नाहीतर मला कोणी विचारायला येत नाही, कारण त्याला माहिती हा विश्वास आहे. पण रेट्स पण तसेच आहेत ना. मला माझ्या गुरुने सांगितलंय, कुणाकडे भीक मागायला जातो कशाला, आयटीत बसून ना, टेम्पो स्टँड माहिती आहे का, बघितलं का टेम्पो रोडला वगैरे राहतात, त्या टेम्पो स्टँडवरती मी बसतो. आणि माझं आता 45 एज झालंय, मला 2 मुलं आहेत. एक माझा मुलगा IT इंजिनिअरिंगला आहे, आता डिग्रीला, थर्डोमलमध्ये, आणि भगुबाईमध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे, सिद्धांत नाव त्याचं. आणि एक छोटासा आहे, त्याचं नाव भक्त भागवत आहे, तो 4thला आहे. आणि लाईफ चांगलं आहे, मिसेस पण चांगली आहे, सुंदर दिसायला अशी, म्हणजे देवाने दिली आहे, त्यामुळे इकडे बघायची गरज लागत नाही, ते तेवढ्या पुरतंच आकर्षण असतं. नंतर ना, ते सुंदर जरी स्त्री बायको असली ना तरी दोघांचं असं भांडणं असतं. ते तसं आमचं नाहीये. असं का नाहीये? कारण तिलाही मी आध्यात्मिक बनवून घेतलंय. आध्यात्मिक बनवलं म्हणजे काय केलं, मी संतांचे विचार तिच्यापर्यंत पोहोचवले म्हणजे फक्त सांगितले नाहीये,
तिला ऐकायला लावले आणि ते जीवनामध्ये उतरायला लावले. तिला तेव्हा ती म्हणते हेच बरोबर आहे. त्यामुळे तिचं माझं जुळतंय. विचार जुळले म्हणून विचार जुळले की सगळं जुळतं. शरीर जुळून काय होत नाहीये. म्हणून आनंदी राहा आहे त्या कंडिशन मध्ये. जोडून या धन उत्तम व व्यवहारे. चांगला उद्योग करा, पैसे चांगले जमवा आणि जर जास्त आले तर गरिबांना नक्की मदत करा. दान करू नका, त्यांना भिकारी बनवू नका. कुणाला कधी कुणाला भिकारी बनवू नये, मदत करायची. अरे मी देणाऱ्याच्या लाईन मध्ये आणि एक घेणाऱ्याच्या लाईन मध्ये, तुम्हाला कुणाच्या लाईन मध्ये राहायला आवडेल? आज तुम्ही घेणाऱ्याच्या लाईन मध्ये आहात. तुम्ही काय घेतायत? तुम्ही ज्ञानदान घेतायत. ज्ञानदान करणारे सर आहेत ते दान करतायत आणि आपण घेतोय. आणि याच्या पुढे तुम्ही कोण होणार आहात? देणारे होणार आहात. म्हणजे आपलं भाग्याचं लक्षण आहे की आपली कॅटेगरी आता उंचावणार आहे. आता घेणारे राहिलो नाही, आता देणारे झालो. हॅपीनेस झालं का नाही? देणाऱ्याच्या लाईन मध्ये. पैसा द्यायला पाहिजे का? हे एकदम क्षुल्लक. पैसे वाटणं एकदम क्षुल्लक. अन्नदान करणं, एक कथा आहे. कर्ण जेव्हा मेला ना, म्हणजे जेव्हा त्याचं रथ, तुम्हाला स्टोरी माहिती आहे सांगायला. देव ब्राह्मणाचं रूप घेऊन आला. म्हटला कर्णा तुझ्याकडे आलो होतो मागायला काहीतरी, पण तू खूपच परिस्थिती तुझी बिकट आहे खूप. तू आता काय दान देणार? तो म्हणला माझ्या दात सोन्याचे आहेत, ते पाडून घेऊन जा. ते म्हणले असं करू शकत नाही मी. म्हणजे तुझे दात पाडून मी नेणं म्हणजे मी चोरी केली तुझी. तो म्हणला थांब, दगड तरी जाळून दे. दगडाने तोंड त्याच्यावर आपटले आणि ते दात पाडले आणि त्याला त्या ब्राह्मणाला सांगितलं हे घेऊन जा, तुझ्या मुलाचं लग्न आहे. इथपर्यंत कर्णाने दान केलं. याला दानशूर कर्ण म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात हे पण क्षुल्लक दान आहे. दान कशाला म्हणतात? दान दिल्यावरती घेणाऱ्याला वाटलं पाहिजे एवढं मी मेलो तरी 7 पिढ्या संपणार नाही. असं कोण दान करू शकतं का? कोण ताकदवान एवढा देणारा? घेणाऱ्याला वाटलं पाहिजे घेणाऱ्याची हाय हाय संपली पाहिजे दान देणाऱ्या कोण. आणि दान देणाऱ्याला वाटलं पाहिजे हात का मैल गया. म्हणजे त्याला कळलं नाही पाहिजे की मी दान दिलंय. असा कोण दानशूर आहे? असा दानशूर गुरु आहे. टीचर्स आहेत जे ज्ञानाचं दान देतात. ते घेतल्यावरती तुम्हाला वाटतं एवढं दिलं सरांनी, आपल्याला एवढं प्रेमाने शिकवलं, आपलं एवढं आलं, काय आपल्या लाईफ मध्ये हॅपीनेस आहे, आपण याच्यावरती काय काय करू शकतो. एक सरांनी फक्त वरण भात शिकवला आणि तुम्ही त्याच्या पुलाव केला, दम बिर्याणी केली, काय काय फुलवलं तुमचं लाईफ. तुम्ही त्यांच्यासाठी करताय का किंवा आमच्यासाठी करताय का? तुम्ही तुमच्या लाईफसाठी करताय. त्यामुळे आपण देणाऱ्याच्या लाईन मध्ये जाणार आहोत. त्यामुळे आनंदी राहा आणि खुश राहा, हेल्दी राहा. हेल्दी राहण्याकरता तुम्ही काय खाल्लं पाहिजे हे तुम्ही ठरवायला पाहिजे. आपले हे दात बैलाचे, कोणाचे? बैलाचे दात बघितले कधी? बकरीचे, बैलाचे दात बैलाचे. बैल जसं पाणी पितो तसं आपण पाणी पितो का कुत्र्यासारखं पितो? आपले डोळे शाकाहारी जनावरांचे का मांजरीसारखे? आपल्या हाताला मोठे नख आहेत का दुसऱ्याला मारायला? विचार करा. कशासाठी? खायचं की न खायचं हा भेद नाहीये इथे. तुम्हाला काय राहायचंय? सुदृढ राहायचंय. पुरातन काळामध्ये लगेच प्रोटीन लागायचं लढाईमध्ये. सारखी लढाई चालूच, पण रात्री थांबायची. पण सकाळी उठल्यावरती एवढं प्रोटीन मिळणार कुठून? कारण सारखी तलवारी लढाई चालू आहे ना. ते प्रोटीन, ते अचानक प्रोटीन व्हेजिटेबल मध्ये मिळत नाही. त्यावेळेस ते त्यांच्याकडून खायला लागायचं. त्यामुळे ते प्रोटीन स्टोरेज आहे त्यांच्यामध्ये. ते काढायचं, कापायचं आणि खायचं. लगेच पॉवर. त्याची आपल्याला गरज आता त्या पॉवरची. पण त्याच्यातून तामसी गुण वाढतो. तामसी गुण काय करतो? आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करतो. आपण जे ध्येय ठरवतो ना त्याच्यातून विचलित करतो. आणि त्या ध्येयापासून विचलित व्हायचं नसेल तर तुम्हाला मेडिटेशन करायचंय. आणि मेडिटेशन करण्याची साधना म्हणजे श्वासाचा आवाज घेऊ नका. मनात येईल ते भजन म्हणा. मनात येईल त्या देवाचं स्मरण करा आणि मोकळं गा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम रमयंती कृष्ण कर्षती ऐक्यानंद तो हरी. तुमच्या मनामध्ये रमण रूपाणीची सत्ता प्रगट होते. आता आपल्याला नंतर आज काय जेवण आहे बरं का? खाल्ले का? सत्ता निर्माण झाली. राम रमयंती, रमण सुरू झालं. आज संध्याकाळी
फायर काय कॅम्प येतो? कॅम्प फायर. लाकडं जाळायची, काय काय करायचं, मग गेम खेळायचे, वा वा वा, मग मस्तपैकी मनातले विचार एकमेकाला सांगायचे गुपचूप. असं असतो ना मित्र, मला असं झालं, भावाने एवढा त्रास दिला, मी कसा कसा आलो, हीच सगळ्या कथा असतात. वेगळ्या काही कथा नाही. मी किती त्रास काढला ट्रेन मध्ये सरकता सरकता वाचले. या तत्वज्ञानावरती एक तास बोलतात लोक. काय भाग्य आहे, भाग्यवंत आहेत आपण. हे तत्वज्ञान ट्रेन मधून सरकता सरकता वाचले, 1 तास याच्यावरती चर्चा चालू असते. काय कुठपर्यंत होतो आपण? कॅम्प फायर. रमण रूपाने सत्ता प्रगट झाली तुमच्यामध्ये. काय? संध्याकाळी आहे. बरं, मला फक्त तिथे थांबून जमतं का? कृष्ण रूपाने ती क्रियाशक्ती प्रगट झाली पाहिजे. कॅम्प लावायचा, मग ते झालं. कृष्ण कर्षती. बरं, ते सारखंच पेटवून ठेवून जमणार आहे का? ते कुठेतरी थांबवायला लागतं. ऐक्यानंद तो हरी, तिथे कुठेतरी ऐक्य पावावं लागतं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ओपन मंत्र हा जय जय राम रमयंती कृष्ण कर्षती ऐक्यानंद तो हरी. याचं बीज लावल्यावरती काळानंतर त्याला फळं येतात, लगेच येत नाही. म्हणून मी धर्माचा प्रचार करत नाहीये का कुठला, मी फक्त तुम्हाला जे सत्य आहे ते सांगायचा प्रयत्न करतोय. तुमच्याकडे जर त्याच्यापेक्षा सत्य असेल तर मला सांगू शकता. कोणी स्वामी समर्थांचे भक्त असेल, कोणी साईंचे भक्त आहेत काय? ते आहेत ना साईंचे भक्त? म्हणू का एक भजन? म्हणजे बोध नाही, नको ढोलकी गरज नाहीये, ते अनस्टेबल होईल तर मी जरा हे होईल, कारण आम्ही मृदुंग वाजवतो आम्ही, याचा आवाज आम्हाला हे नाही होत. हे खूप फास्ट वाद्य आहे. शिरडी सजाचे लागतील पाय, तरती अपाय सर्व त्यांचे, माझ्या समाधीची पायरी जो चढेल, दुःख ते हरेल सर्व त्यांचे. भजन नाही गायलं मी, अर्थ सांगतो. शिर्डीस ज्याचे लागतील पाय, तर ती अपाय सर्व त्यांचे. अरे शिर्डीला पाय लागल्यावरती तुमचे अपाय जातील. माझ्या समाधीची पायरी जो चढेल, दुःख ते हरेल सर्व त्यांचे. पण कुठे? शिर्डीमध्ये. शिर्डीतून बाहेर गेल्यावरती ऍक्सिडेंट होणार. तुम्ही हे असं कसं फंड आहे? शिर्डीला तिथे आणि इथे आल्यावरती ऍक्सिडेंट, इकडे आल्यावर दारू पिणं, इकडे गेला गावगुंडगिरी करणं, रस्त्याने त्याला धमकवणं, त्याला कट मारणं, त्याला हे करणं, हॉटेलवाल्यावर दादागिरी करणं, 10 वेळा त्याला कांदा मागवायला लावणं, तो तिथे पोचेपर्यंत पाण्याची बाटली घेऊन ये, लोणचं घेऊन ये. अरे तो वाढेल का तुम्हाला? काय काय करेल? आहे की नाही प्रकार तुमच्यामध्ये? आपल्यातले प्रकार आहेत. काय होतं असं? का होतं तुम्हाला? काय वाटतं का होत असेल असं? शिर्डीला गेलंय आणि मग असं झालं, पंढरपूरला गेलं असं का झालं? लौकिक दृष्ट्या सोडून द्या, मी पारलौकिक सांगतो. संत बोधाची छत्री जोपर्यंत आपल्या डोक्यावरती आहे, आपला कोणाचा बाप आपल्या ऊन लावून देऊ शकत नाही, पावसात भिजवू शकत नाही. तिथे काय आहे? संत बोध आहे. संत आहेत का तिथे? दिसतात का? नाही. मूर्ती आहे, समाधी आहे, दगड आहे त्याच्यावरती. तुम्ही साईंला कशाने ओळखता? मूर्तीने ओळखता? तुम्ही भक्त नाही. जे साईंना मूर्तीने ओळखलात, साई म्हणजे विचार आहे. साईंचा काय आहे? विचार आहे. मग तुम्ही विचाराचं पालन करता का माऊली? खरं सांगा, सगळ्यांनी सांगा. साईंचं नाही बोलत मी, सगळ्या संतांचं, सगळ्या देवताला मानणारे, जे येशू ख्रिस्ताला मानणारे असेल त्यांचंही, जे अल्लाहला मानणारे असेल त्यांचेही. तुम्ही कर्मकांड करू नका हो, त्यांच्या विचाराचं अनुसरण करा. विचार, त्या संतांचे विचार, त्या देवाचे विचार. ते साई म्हणतात, माझ्या बोधाची छत्री घेऊन आयुष्यभर जर कुठे फिरला ना, तर सुरक्षा कवच बरोबर राहणार. सगळीकडून तुला एअरबॅगच असणार. उन्हामध्ये जर बाहेर निघाला तर ऊन लागणारच. ह्या फॉलच्या बाहेर निघाला, पाऊस आला तर पावसामध्ये आपण भिजणारच. पण छत्री असेल तर कोणाला ताकद आहे का भिजायची? तसं संत विचाराची छत्री घेऊन फिरा, मस्तपैकी रुमाल फिरत फिरत फिरा. तेव्हा काय याच्यात रुबाब आहे? तेव्हा त्याच्या बापाची कृपा याच्यावर. त्याच्या बापाकडे पैसा आहे ना, 10वी शिकला आहे, पण मर्सिडीज मध्ये फिरतो. कोणाची कृपा आहे? बरं, त्यासाठी काय करावं लागलं का विशेष? त्याच्या पोटी जन्म घेतला, झालं सर, सहज झालं ना. मग तुम्ही संतांची मुलं का होत नाही? अरे देवाची कृपा आहे माझ्यावरती, माझं चारित्र्य संपन्न आहे, मी योग्य मार्गाने कमवतो, मी आनंदी आहे, आय एम हॅपी, मी स्वतः आनंदी आहे.
हे जगाला सांगायचं नाही, मी मला सांगतो मी आनंदी आहे. तो माझ्याशी बोलला नाही, हे तो गेला असे 10 अजून जमवील, कारण मी आनंदी आहे. माझ्याकडे लाईटचा मोठा हॅलोजन आहे, मी सगळ्यांना मार्ग दाखवेल. त्याच्याकडे काय पंथी घेऊन फिरतोय, त्याच्या का नादी लागता तुम्ही? अशा अनेक भेटतात लाईफमध्ये. तर मी आता हे सत्र साईबाबांचं सांगितलं तुम्हाला की तुम्ही साईंचे भक्त असाल तर साईंचे 2 शब्द ते महत्वाचे आहेत, ते तुम्हाला सगळ्यांनी सांगावेत. जे त्यांच्या लाईफचं म्हणजे त्यांचा एक बेस बोध आहे त्यांचा. तुमच्या सगळ्यांमध्ये श्रद्धा आहे का? सबुरी नाही आहे का? नाही. 3 वर्ष वारी करता, चालत जाता, ऐका का लग्न व्हावं नीट, मुलगी मिळावी, मी अनेकांचं सांगतोय. हे बघा, तुमच्यात जर श्रद्धा असेल ना तर तुमच्या सबुरी असली पाहिजे. तुम्ही भक्त असाल ना तर तुमच्यामध्ये शांती असली पाहिजे. आणि तुम्ही जर भारताची लेकरं असाल ना तर तुमच्यामध्ये शूरवीरता असली पाहिजे आणि नम्रता असली पाहिजे. काय असली पाहिजे? नम्र झाला भूता, असं सांगितलं तर जर तुम्ही या सगळ्या भूतांना जर नम्रतेने वागलं तर देव तुमच्या पाठीमागे फिरेल. नम्र झाला भूता, त्याने शब्द नाही आता आठवत, गोविंदा म्हणजे गोविंदाला त्याने काय केलं? अंकित केलं. म्हणून नम्रता आणि शूरता ही महत्वाची आहे. आणि ह्या 2 गोष्टी आपल्याकडे राहिल्या, सन्मान स्त्रीचा केला, योग्य मार्गाने अनुसरण केलं धनाचं, आणि कॉम्पिटिशन मध्ये तर पडायचंच आहे, पण कॉम्पिटिशन मध्ये जर पडताना सुद्धा हा विचार करायचा का प्रत्येकाला सारखी बुद्धी देवाने दिलेली नाही. तेव्हा आपापल्या बुद्धीचा योग्य वापर करायचा, त्या ठिकाणी हॅप्पी राहणार. किती पगार होतो तुम्हाला माऊली? 10 लाख. आता तुम्ही हॅप्पी व्हाल? 10 लाख पगार होता यांना, पण त्याचा 24 लाख ऐकल्यावर हे दुःखी झाले. चांगला ड्रेस होता आज घेतलेला 2000चा, आणि ही तिला दाखवायला गेली, हो काय ड्रेस सुंदर, अरे वा कुठून घेतलाय? 2000चा घेतला दादरून. हो का? बरं बरं. तुझा साधा? माझा साधा आहे, 5000चा आहे. लगेच ड्रेस घेतला, फेकून गेला. काय ड्रेस? का अगं 2000चा? तिच्याकडे 5000चा आहे ना. आपलं आनंद असा आहे, आपण दुसरं डिपेंडेड आहे. पांगुळ झालो देवा नात ना पाय, व्यसनानी पांगुळे होऊ नका. अरे मला सिगरेट शिवाय जगता येत नाही. पांगळायस तू मूर्ख, दारू पिल्याशिवाय मला जमत नाही. अरे तू व्यसनाधीन नाहीये, तू पांगळायस. पांगुळपणा कोणाला आवडतो? आपला हात जर चालला नाही, पॅरालिसिस नाही, आपल्याला तरी आवडतं का? व्यसनानी पांगळे होऊ नका, विचाराने पांगळे होऊ नका, आणि मैत्रिणी सुद्धा पांगळी होऊ नका. जे मित्र तुम्हाला पांगळे करतायत त्या मित्रांच्या संगतीसवर राहू नका. पांगळा करणारा मित्र असावा का तिसरा पाय देणारा मित्र असावा, सपोर्टिंग. ते ड्रॉइंग बोर्ड असतं बघ, जिथे चित्र काढतात, ते 2 पायाचं असतं का 3 पायाचं? मी विचार केलेला 3 पाय का असतात, 2 पाय असले पाहिजे ना. ते बोलले विचाराचा 1 पाय त्याला, म्हणून ते उभा राहत. तो विचार आपल्या डोक्यात जातो आणि तसं चित्र निघतं. नाही तर आपली काय ताकद आहे चित्र काढण्याची? धन्यवाद तुम्ही एवढं ऐकून घेतल्याबद्दल. पण तरी पण माझा एक पॉइंट आहे की जर कुणाला वाटलं की ह्या फ्रेंड बरोबर आपण 2 शब्द म्हणजे आपले काही शंका मांडाव्यात, बिंदास मांडू शकतात कुठल्याही पण लेवलच्या. फक्त एवढंच आहे की त्याच्यातून सगळ्यांना काहीतरी प्रबोधन मिळेल असं उत्तर मिळत असेल तसे मांडा. आणि नक्की फ्रेंडली बोला. हे सरांशी बोलू शकत नाही, गुरुजनांशी बोलत नाही, रिस्पेक्ट असतो. आता तुम्ही मला ओळखत नाही तेव्हा माझा रिस्पेक्ट केलाच पाहिजे असं काही संबंधच नाही. मी 2 शब्द पोटासारखे बोललो म्हणजे काय रिस्पेक्ट करायला पाहिजे असा काही प्रश्न नाही. त्यामुळे एक 5-10 मिनिटं तुम्ही बोलू शकता, सगळ्यांनी प्रश्न विचारू शकता. वयोवृद्ध, आमची सई सुद्धा विचारू शकते. सईनी मला ओळखलं नाही, ते ओळखेल 5 मिनिटांनी. तर आता हे प्रोग्राम मी इथे थांबवतोय. झालेली सेवा, झालेली जे कार्यक्रम आहे, हे सुनील पाठक जे माझे मित्र आहेत लहानपणापासूनचे, त्यांचे बंधू आणि त्यांच्या कनेक्टिव्हिटीनी गवारे सरांची ओळख झाली. तुमच्या बरोबर बरेच वर्ष बरीच मुलं मी बघितली इथपर्यंत. मला वाटतं मी 15-16 वर्ष आले इथे ट्रान्सपोर्टचं काम करतोय. बरीच मुलं बघितली, बराच आनंद घेतला. 2 वर्षापूर्वी एक मुलगी बिचारी तिकडे सिरियस झाली होती, त्याच्यामुळे मी सिरियस झालो होतो. 2 दिवसांनी मी फोन करून विचारले ती बाई बिचारी बरी आहे का? माझ्या टेम्पोतूनच ॲम्ब्युलन्स गेली आम्ही टेम्पोची. तर अशा घटना घडल्या, आनंद झाला आणि आज तुम्हाला भेटायला मिळालं. सगळ्यांचा धन्यवाद. भजन आता तुम्हाला
घ्या वाजवायला बघूया जमते का सेटअप आपला. हे बंद करा ते माईक कॅमेरा. मी चालीत